नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोडी शिक्षणाची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गणित या विषयातील अत्यंत महत्त्वाचा घटक, तो घटक TSC, ITS असेल, BDS, स्कॉलरशिप या सर्व परीक्षेमध्ये बेसिक घटक असतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे। हा घटक पाहणार आहोत। तो घटक म्हणजेच एक मापन या घटकामध्ये बऱ्याच कन्सेप्ट येतात। त्याच्यामध्ये कालमापन असेल, किलोग्रॅम, ग्रॅम, मीटर, सेंटीमीटर, रुपये, पैसे अशा अनेक घटक येतात। त्यातील महत्त्वाचा घटक तो म्हणजे रुपये, पैसे। म्हणजेच 1 रुपया म्हणजे 100 पैसे। या सर्व कन्सेप्ट विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे। पहिल्यांदा 1 रुपया आणि 1 रुपयाचे छोटे छोटे भाग, म्हणजेच 1 रुपयाची 2 नाणी म्हणजे 50 पैसे असतील तर त्याची 50 पैशाची 2 नाणी म्हणजेच 1 रुपया, 25 पैशाची 4 नाणी म्हणजेच 1 रुपया, 10 पैशाची 10 नाणी म्हणजेच 1 रुपया। आणि बघा, पहिल्यांदा रुपयाचे पैशामध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचे। समजा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, दिलेल्या रुपयांचे एकूण रुपये देतात, 10 रुपये असतील, 20 रुपये, आणि त्या रुपयांचं आपल्याला पैशामध्ये रूपांतर करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, रुपयाचे पैशामध्ये रूपांतर करत असताना दिलेल्या रुपयांच्या संख्येला कितीने गुणणे, 100 ने गुणणे। ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची की रुपया लक्षात ठेवा, रुपयाचं रूपांतर पैशात करायचं असेल तर काय करायचं, 100 ने गुणणे। आणि जर आपल्याला पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, मग 100 ने भागावं लागेल। पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की रुपयाचे पैशामध्ये रूपांतर करत असताना काय करावं लागेल, आपल्याला 100 ने गुणावं लागेल। पैशाचे रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, रुपयामध्ये। याच्या अगोदर आपण बघितलं रुपयाचं पैशामध्ये, आता काय पैशाचे रूपांतर रुपयामध्ये करायचं आहे। मग पैशाच्या संख्येला कितीने भागावं लागेल, 100 ने भागावे। या दोन कन्सेप्ट अतिशय महत्त्वाच्या आहेत। रुपयाचे पैशामध्ये करत असताना, रुपया ही संख्या मोठी आहे म्हणजे रुपयाचं रूपांतर करत असताना पैशामध्ये काय करायचं, गुणायचं, आणि पैसे असतील तर पैशाला काय संख्या ही लहान आहे म्हणजे पैशाच्या संख्येला काय करायचं, 100 ने भागावे। यासाठी एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची की रुपया असेल तर गुणणे आणि पैसे असतील तर त्या पैशाचं रूपांतर आपल्याला रुपयात करायचं असेल तर काय करायचं, भागणे म्हणजे भागावं लागेल। चला तर याच्यावरची आपण काही उदाहरणे पाहूया, म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या या ठिकाणी रुपयाचं रूपांतर आपल्याला पैशामध्ये करायचं आहे। तर 5 रुपये दिलेल्या रुपयाचं रूपांतर करत असताना आपल्याला माहित आहे कितीने गुणावे, 100 ने गुणावे। मग दिलेल्या आपल्याला 5 रुपये, त्या 5 रुपयाला आपल्याला कितीने गुणावे लागेल, 100 ने। 5 रुपयाला 100 ने गुणाले तर किती येतात, 500 पैशामध्ये रूपांतर झालेलं आहे म्हणजे किती येणार, 500 पैसे। इथं बघा 6 रुपये आहेत, दिलेल्या रुपयाला मी 100 ने गुणले, 6 गुणिले 100 किती झाले, 600 रुपये, 600 पैसे। त्याच्यानंतर इथं 10 रुपये आहेत, या रुपयाचं रूपांतर मला पैशामध्ये करायचं आहे, 100 ने गुणावं लागेल, 10 गुणिले 100 1000 पैसे। त्याच्यानंतर 12 रुपये आहेत, 12 रुपयाचं रूपांतर मला पैशामध्ये करायचं आहे, 12 रुपये म्हणजे 100 ने गुणावं लागेल, 12 गुणिले 100 1200 पैसे। अशा पद्धतीनं दिलेल्या रुपयाचं किती। त्यानंतर या ठिकाणी बघा, आपल्याला आता पैशाचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, रुपयामध्ये। त्यानंतर या ठिकाणी बघा, पैशाचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, रुपयामध्ये। आपल्याला माहित आहे पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करत असताना कितीने भागावं लागेल, 100 ने भागावं लागेल। म्हणजेच बघा, आता या ठिकाणी मी 600 पैसे लिहिले आहेत म्हणजे 600ला मला कितीने भागावं लागेल, 100 ने भागावं लागेल। 600 भागिले 100, 600 भागिले 100 म्हणजेच किती येतात, 6 रुपये। त्यानंतर 700 पैसे आहेत, या 700 पैसे म्हणजे 700 पैशाला आपल्याला कितीने भागावं लागेल, 100 ने भागावं लागेल। 700 भागिले 100 म्हणजे 700 के 700, 7 100 गुणिले 7 किती झाले, 700 म्हणजे किती रुपये आले, 7 रुपये। त्यानंतर 900 पैसे आहेत, 900 पैसे म्हणजेच 900 पैशाचं रूपांतर आपल्याला रुपयामध्ये करायचं आहे, कितीने भागावं लागेल, 100 ने भागावं लागेल। 900 भागिले 100 म्हणजेच किती, 9 रुपये। अशा पद्धतीनं पैशाचं रूपांतर आपल्याला रुपयामध्ये करत असताना 100 ने भागावं लागेल। या ठिकाणी फळ्यावरती मी प्रश्न लिहिलेला आहे, 2 रुपयाची 4 नाणी व 5 रुपयाची 10 नाणी मिळून किती रक्कम होईल। आता आपल्याला माहितच आहे, इथं रुपये दिले, इथं नाणी, 2 रुपयाची एकूण नाणी किती आहेत, 4 नाणी आहेत। म्हणजेच आपल्याला काय करावे लागेल, रुपयामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे। 2 रुपयाची 4 नाणी म्हणजे 2 गुणिले 4, अगदी शॉर्ट ट्रिक्समध्ये काढायचं म्हणलं तर। आणि आपण नाण्यांच्या सहाय्याने सुद्धा काढू शकतो। 2 रुपयाची 4 नाणी किती रुपये, समजा आपण 1 2 3 4 ही सगळी किती रुपयाची नाणी आहेत, 2 रुपयाची। किती रुपयाची नाणी आहेत, 2 रुपयाची 4 नाणी आहेत म्हणजेच किती रुपये, 2 2 4 5 6 7 8। किंवा अशा पद्धतीने काढू शकतो, 2 गुणिले
4 2 रुपयाची माझ्याकडे 4 नाणी म्हणजे 4 दुनी 8 रुपये झाले. किती रुपये झाले माझ्याकडं? 8 रुपये झाले. आणि 5 रुपयाची 10 नाणी आहेत. 5 रुपयाची 10 नाणी म्हणजेच आपल्याला माहिती आहे रुपयाचं रूपांतर पैशामध्ये आपण करतो किंवा म्हणजे करत असताना आपण काय करतो? गुणतो. म्हणजे आता एकूण आपल्याला नाणी रुपयेच काढायचे आहेत किंवा बघा इथं 5 रुपये आहेत, तिथं काय आहे 10 नाणे. 5 रुपयाची 10 नाणी म्हणजे बघा 5 गुणिले 10 5 गुणिले 10 म्हणजे किती? 50. 5 रुपयाची 10 नाणी म्हणजेच किती झाले? 50 रुपये. ते आपण एक उदाहरणांच्या सहाय्याने सुद्धा बघू शकतो. बघा पाहिजे हा 5 रुपयाचा ठोकळा आहे. किती रुपयाचे? 5 रुपये. जसे एकूण 10 नाणी आहेत 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे सगळे 5 रुपये एवढे नाणी आहेत. आपण एवढं सगळं क्लिअर होण्यापेक्षा आपण काय करायचं? त्याला गुणाकार करायचा. कारण आपल्याला नाणी रुपये हे सगळे रुपयेच आहेत ना. 5 आपण काय करतो? त्याचा काय करतो? गुणाकार करतो. जेव्हा आपण रुपयाचा सगळी नाण्या पैशांमध्ये रूपांतर होतो तेव्हा आपण काय करतो? गुणाकार करतो. बघा इथं 5 रुपयाची 10 नाणी आहेत म्हणजे 5चा पाडा आपल्याला कितीपर्यंत? 10 पर्यंत म्हणावं लागेल. म्हणजे हे सगळे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 5 10 किती झाले? 50. हे 8 रुपये आणि हे 50 रुपये. म्हणून आपल्याला विचारलंय की एकूण किती रक्कम होईल? म्हणजे 50 आणि 8 किती झाले? मग 58. इथं आपण काढू शकतो 50 हे रुपये आणि वरचे 8 रुपये. 50 रुपये अधिक 8 रुपये म्हणजे किती झाले? बरोबर 58 रुपये. किती झाले? 58 रुपये. हे अगदी आपण दोन्ही पद्धतीने व्यवस्थितरित्या सांगितलं. पण जेव्हा आपण परीक्षेमध्ये उत्तर काढतो तेव्हा आपण पटकन काढायचं. 2ची 4 नाणी आपण काय करणार? गुणाकार करणार. 4 2 8. त्याच्यानंतर 5ची 10 नाणी. जेवढे नाणी असतील त्याची म्हणजे आपण काय करतो? गुणाकार करतो. मल्टिप्लाय गुणणे. 5 गुणिले 10 म्हणजे किती झाले? 50 रुपये. असे एकूण किती रुपये झाले? म्हणजे याचे 8 रुपये आणि याचे 50 रुपये 58 रुपये झाले. त्यानंतर आपण आणि दुसरं गणित पाहूया. तेच येणार आहे 10 पैशाचे 8 नाणे म्हणजे किती झाले? 80 पैसे झाले. 10चे असे किती ग्रुप करावे लागतील आपल्याला? 8. म्हणजे 10 गुणिले 8 किती झाले? 80. इथं येणारं उत्तर सुद्धा कशामध्येच येणार आहे? पैसे. कारण आपल्याला इथं दिलेले काय आहेत? पैसे. इथं रुपये असतील तर मग 10 गुणिले 8 80 आले असतं. परंतु इथं 10 पैसे आहे. 10 पैशाची 8 नाणी म्हणजे 80 पैसे. 20 पैशाची 8 नाणी. बघा इथं 20 पैसे आहेत. या 20 पैशाची किती नाणी आहेत? 8 नाणी म्हणजे किती झाले? 20 गुणिले 8 8 1 8 8 2 16 म्हणजे किती झाले? 160 पैसे. परंतु आपल्याला माहित आहे 100 पैसे म्हणजेच 1 रुपया. 100 पैसे म्हणजेच 1 रुपया. आणि राहिले किती? मग वरती 60 पैसे. राहिले किती? 60 इथं पैसे राहिलेले आहेत. त्याच्यानंतर 50 पैशाची 8 नाणी म्हणजेच किती येणार? 50 गुणिले 8 8 0 0 8 म्हणजे 40. 400 काय झाले हे? पैसे. पण 400 पैसे म्हणजेच किती रुपये माहित आहे आपल्याला? 100 पैसे म्हणजे 1 रुपया. म्हणजे 400 पैसे म्हणजे किती रुपये झाले आपले? 4 रुपये. 400 पैसे म्हणजे किती रुपये झाले आपले? 4 रुपये. आपल्याला काय विचारले? टोटल पैसे विचारले. रुपयामध्ये सगळी रक्कम विचारलेली आहे. बघा इथं 4 रुपये आहेत. इथं 4 अधिक हे सगळ्यांची आपल्याला काय करावे लागेल? बेरीज करावी लागेल. 80 पैसे अधिक 1 इथं रुपया आणि 60 पैसे आणि अधिक 4 रुपये. मग किती होतात टोटल? हे 4 रुपये आणि हे 1 रुपये 5 रुपये झाले. 5 रुपये. नंतर हे 80 पैसे आणि हे 60 पैसे. हे 80 आणि 60 पैसे म्हणजे किती झाले? 140 पैसे. 140 पैसे म्हणजेच 1 रुपया 40 पैसे. 1 रुपया म्हणजे किती? 40 पैसे. म्हणजे टोटल किती झाले? हे 5 आणि 1 6 रुपये 40 पैसे. टोटल किती रुपये झाले? 6 रुपये 40 पैसे. अशा पद्धतीने आपण रूपांतर करू शकतो. प्रत्येक टाईपचं गणित वेगवेगळं आहे. या ठिकाणी तिसरं गणित बघा वेगळा प्रकार आहे. प्रत्येक खेळणे 5 रुपयाचे दराने असल्यास 8 खेळण्यांचे किती रुपये होतील? प्रत्येक खेळणे म्हणजे वेगवेगळे आहेत सगळे खेळणे. त्या प्रत्येक खेळण्याचं 5 रुपये दर आहे. म्हणजे दर एकच आहे. एकूण खेळणी 8 आहेत. एकूण खेळणी किती आहेत? 8 आहेत. पण त्या प्रत्येकाचा दर किती आहे? 5 रुपये. म्हणजे बघा एक खेळणं आहे त्याचा किती रुपये दर आहे? 5 रुपये. अशी किती खेळणी आहेत एकूण? 8 खेळणी आहेत. अशी किती खेळणी आहेत एकूण? 8 खेळणी आहेत. तर त्याचे एकूण किती रुपये होतील? बघा एका खेळण्याचे 5 रुपये. मग 8 खेळण्याचे काय करावं लागेल आपल्याला? याचा गुणाकार करावा लागेल. 8 गुणिले म्हणजे 5 रुपयाची 8 खेळणी म्हणजे
पाच 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 असं प्रत्येक आपल्याला त्या खेळण्याला द्यावं लागेल किंमत. एक खेळणं 5 रुपयाचं म्हणजे 2 खेळणी परत 10 रुपये द्यावे लागतील, परत 5 5 असे वाढावे लागतील. म्हणजे जेव्हा आपण पट्टीमध्ये वाटणार म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला गुणाकार करावा लागेल. एका खेळण्याची 5 रुपये किंमत आहे, 8 खेळण्यांची किती रुपये किंमत असेल मग? 8 म्हणजे किती रुपये? 40 रुपये. असं पटकन आपण गुणाकार करून आपण काय करू शकतो, उत्तर काढू शकतो. त्यानंतर उदाहरणामध्ये अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे बघा 115 रुपयाची 115 रुपये 5 रुपयात येणारी नाण्यांची एकूण संख्या. माझ्याकडे 115 रुपये आहेत, म्हणजे 5 रुपयाची येणारी नाण्यांची संख्या किती? म्हणजे टोटल माझ्याकडे 115 रुपये असतील तर 5 रुपयाची किती नाणी होतील? मग आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय करायचं आहे, नाण्यांमध्ये रूपांतर म्हणजे पैशामध्ये रूपांतर करायचं आहे. जर दिलेले रुपये माहीत आहेत आपल्याला आणि पैशामध्ये रूपांतर करत असताना आपण काय करतो, भागतो. म्हणजे त्याची विभागणी करायची, 5 5चे एकूण ठोकळे करायचे. म्हणजे विभागणी करत असताना आपण काय करतो, भागतो. माझ्याकडे 115 रुपये आहेत. किती रुपये? 115 रुपये. असे 5चे मला ठोकळे किती होतील? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 5 रुपयाने काय करावं लागेल, भागावं लागेल. 5 एके 5, 5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15. मग माझ्याकडे एकूण किती झाली, नाण्यांची संख्या किती झाली? नाही, 5 एके 5 दुनी 10, 5 त्रिक 15 म्हणजे 23. म्हणजे माझ्याकडे एकूण नाणी किती येतील 5 रुपयाची? 23 नाणी असतील. बघा त्यानंतर बघा अशी सुद्धा तुम्हाला उदाहरणं विचारतात. 5.25 रुपये म्हणजे किती? आता आपल्याला सव्वा म्हणजे माहित आहे. सव्वा म्हणजे किती? सव्वा म्हणजे किती? 100 रुपयातला सव्वा म्हणजे 25, 50 म्हणजे अर्धा, 75 म्हणजे पाऊण. म्हणजे 5.25 रुपये म्हणजेच किती रुपये असणार आहेत? 5 रुपये आणि वर 25 पैसे. 5 रुपये 25 पैसे. 5.25 रुपये म्हणजेच किती? 5 रुपये आणि वर किती पैसे? 25 पैसे. त्याच्यानंतर 5.5 म्हणजे 5 रुपये आणि परत 50 पैसे. अर्धा भाग, 5 रुपये आणि वरचा अर्धा भाग म्हणजेच किती? 5 रुपये आणि 50 पैसे. 5 रुपये 50 पैसे. त्याच्यानंतर पावणे 3 रुपये. पाऊण भाग, 100 रुपयाचा पाऊण भाग म्हणजे 75. पावणे 3 रुपये आहेत. पावणे 3 म्हणजे किती? 3 कंप्लीट आहेत का? नाहीत. म्हणजे पूर्ण 2 रुपये आणि पाऊण भाग त्याचा पुढचा म्हणजे 75 रुपये. 2 रुपये 75 पैसे. पावणे 3 रुपये म्हणजे किती? 2 रुपये आणि 75 पैसे म्हणजे पावणे 3. 1.5 रुपया म्हणजे किती? 1 रुपया पूर्ण आणि नंतर 50 पैसे. 1 रुपया आणि 50 पैसे. म्हणजे विद्यार्थ्यांना सव्वा, 3.5, सव्वा, पाऊण, 1.5 या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. बघा 5.25 म्हणजे सव्वा भाग म्हणजे 25 पैसे. 1 रुपयातला सव्वा भाग असतो तो म्हणजे 25 पैसे. 3.5 किंवा जो अर्धा भाग असतो 1.5 आपण म्हणतो तर 50 पैसे असतात. पाऊण भाग म्हणजे 75 पैसे आणि वरचे जे रुपये असतात ते आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने आपण गणितावरील जर उदाहरणे आली तर आपण सोडवू शकतो.